बाजारामधून भेसळयुक्त च्यवनप्राश आणण्याऐवजी ताज्या आवळ्यांपासून सुगंधी मसाल्यांसोबत आणि आपल्या स्वयंपाकघरात आपल्या हाताने अगदी प्रेमाने बनवलेला च्यवनप्राश कसा तयार करायचा आज मी तुम्हाला सांगणार आहे। ही सोपी आणि पारंपरिक पद्धत। नमस्कार, मी शेफ उमा आणि स्वागत आहे तुमचं शेफ उमाज न्यूट्रिलॉग किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी तयार केलेला होममेड च्यवनप्राश। सर्वप्रथम आपण अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून एका सेपरेटर मध्ये ठेवून कुकर मध्ये शिजवून घेऊयात। 2 शिट्यांमध्ये आवळे छान शिजले जातात। आता हे आवळे शिजतायत तोपर्यंत आपण या च्यवनप्राशची खासियत असलेले सुगंधी मसाले तयार करूया। यासाठी आपल्याला लागणार आहे 400 ग्रॅम गूळ, 1/3 या कप प्रमाणे 2 कप आपण साजूक तूप घेणार आहोत, 10 ग्रॅम पिंपळी, 10 ग्रॅम वंशलोचन, 10 ग्रॅम दालचिनी पावडर, 10 ग्रॅम सुंठ, 10 ते 12 आपण हिरवी वेलची घेणार आहोत, 5 ग्रॅम जायफळ, 2 तेजपत्ता, 5 ग्रॅम नागकेशर आणि 5 ग्रॅम लवंगा। आता आपण याच्यामध्ये जे खडे मसाले आहेत नागकेशर, लवंग, वेलची, जायफळ, वंशलोचन आणि तेजपत्ता, हे सर्व मसाले आपण व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घेऊयात। मसाले छान ड्राय रोस्ट झाले की आपण ह्याची मिक्सर मधून बारीक पावडर तयार करून घेणार आहोत। हे आपण बारीक दळून आणि चाळून घेऊया। छान बारीक पावडर झालेली आहे। यामध्ये आता आपण दालचिनी पावडर, पिंपळी, सुंठ पावडर हे सगळं मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे आपला च्यवनप्राश साठी लागणारा सुगंधी मसाला तयार आहे। कुकर आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे। यातून आपण शिजलेले आवळे काढून घेऊयात। 2 शिट्ट्यांमध्ये आवळे खूप छान शिजलेले आहेत। या शिजलेल्या आवळ्यांमधून आता आपण ही बी काढून टाकूया। आवळे छान शिजले की यातली बी काढायला सोपं पडतं। आता या आवळ्याची आपण स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया। एका पॅन मध्ये किंवा जाडबुडाच्या कढईमध्ये आपण 1/3 चा हा कप आहे असे 2 कप आपण तूप घेणार आहोत। इथे आपण साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही आवळ्याची पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। हे मिश्रण लो टू मीडियम फ्लेम वरती सतत ढवळत शिजवायचं आहे जोपर्यंत याच्यामधलं अतिरिक्त पाणी निघून जात नाही। आता यामधलं तूप ऑब्झर्व झालेलं आहे, पाणी बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे। यामध्ये आपण आता गूळ मिक्स करूया आणि हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घेऊया। गूळ वितळताना मिश्रणाचा रंग थोडा गडद व्हायला लागेल, पण हे अगदी नॉर्मल आहे। आता पुन्हा आपण हे मिश्रण लो टू मीडियम फ्लेम वरती शिजवून घेऊया। अशा प्रकारे मिश्रण घट्ट होऊन पॅन सोडायला लागले की समजायचं आपला च्यवनप्राश जवळपास तयार झालेला आहे। आता आपण तयार करून ठेवलेली अरोमॅटिक स्पाइस पावडर हळूहळू याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित ही पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। कुठेही एखादी गाठ राहता कामा नये। पावडर छान ब्लेंड करून घ्यायची आहे प्युरी बरोबर। यामध्ये आपण आता थोडंसं केसर घालूयात आणि एक क्विक स्टिर देऊया। यानंतर 1 ते 2 मिनिटं हे शिजू देऊया आणि गॅस बंद करूया। च्यवनप्राश पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये तो भरून ठेवायचा आहे। आणि बघा आपल्या घरच्या घरी तयार झालेला सुगंधी डिलिशियस होममेड च्यवनप्राश तयार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातलं प्रत्येक इन्ग्रेडियंट्स आपल्याला माहित आहे, ते आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे हेही आपल्याला माहित आहे। आणि हा आपल्या किचन मध्ये अगदी स्वच्छतेमध्ये तयार झालेला आहे। या विदाउट प्रिझर्वेटिव्ह च्यवनप्राशची शेल्फ लाईफ ही 1 वर्षाची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अशा छान छान रेसिपीज साठी शेफ उमाज न्यूट्रिलॉग किचनला सबस्क्राईब करा। थँक यू।